प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। सुधाकर भालेराव कोण कुठला तो दीड दमडीचा लाचार बिनबुडाचा हा सुधाकर भालेराव कोण आहे? जो लोकशाही मार्गानं आंदोलन करू पाहणाऱ्या जनतेला लोकांना जेलमध्ये डाबा म्हणतोय। कोण कुठला हा सुधाकर भालेराव? काय त्याची राजकीय अवकात, काय त्याची पात्रता, काय त्याची लायकी? उपवर्गीकरणाच्या संदर्भात जे काही सध्या महाराष्ट्रामध्ये विरोध उमटत आहे, सरकारनं उपवर्गीकरणाच्या नावाखाली दोन समूहामध्ये जो काही संघर्ष लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, आंबेडकर वाद्यांमध्ये संघर्ष लावून ते मजा पाहत आहे, त्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आगडोंब उसळलेला आहे, संतापाची लाट पसरलेली आहे। आणि त्यामुळे उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून विरोधाचे सूर उमटत असताना या विरोधकांना, उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या लोकशाहीवाद्यांना तुरुंगात डांबा अशी भाषा वापरणारा, अशी भाषा करणारा हा सुधाकर भालेराव कोण? असा संतप्त सवाल आता महाराष्ट्रामध्ये उमटत आहे। मित्रांनो, सुधाकर भालेराव यानं जे काही संतप्त विधान केलेलं आहे त्याचा खरपूस समाचार विश्वरत्न, विश्ववंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्या विभूषित नातू आणि रिपब्लिकन सेना प्रमुख, संविधान रक्षक सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या भाषणामध्ये घेतलाय। आनंदराज आंबेडकर यांनी ठणकावून सांगितलंय, हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, हा देश कोणा सत्ताधाऱ्यांच्या दलालांचा देश नाही। या देशामध्ये प्रत्येक भारतीयांना बोलण्याचा अधिकार आहे, लोकशाही मार्गाने आपले आंदोलन करण्याचा अधिकार आहे। जर उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये कोणी लोकशाही मार्गाने या देशामध्ये आंदोलन करत असेल तर त्याला चिरडून टाका, त्याला जेलमध्ये डावा अशी भाषा करणारा सुधाकर भालेराव आहे तरी कोण? सुधाकर भालेरावची राजकीय अवकात काय, त्याची पात्रता काय, त्याची लायकी काय? आंबेडकरी मतांशिवाय हा निवडून येऊ शकतो काय? बौद्ध मतांशिवाय हा निवडून येण्याची याची पात्रता आहे का, लायकी आहे का? असा थेट सवाल आनंदराज आंबेडकर यांनी सुधाकर भालेरावला विचारलेले आहे। आणि एवढंच बोलून आनंदराज आंबेडकर साहेब थांबले नाही, तर त्यांनी जाहीरपणे दोन समाजामध्ये फूट पाडणाऱ्या सरकारला जाहीरपणे आव्हान केलंय, हिम्मत असेल तर मला अटक करून दाखवा। मी उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये लढतोय आणि लढत राहणार, हिम्मत असेल सरकारमध्ये तर त्यांनी मला अटक करून दाखवा। आणि आनंदराज आंबेडकर साहेबांच्या या वक्तव्यानंतर साहजिकच संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाचं वातावरण निर्माण झालं, सरकारच्या विरोधामध्ये संतप्त वातावरण तयार झालं। हा जो कोणी सुधाकर भालेराव आहे तो उदगीरचा काहीतरी माजी आमदार आहे वाटतं, तो कोणत्या तरी पक्षामध्ये आहे, तो नेमका कोणत्या पक्षामध्ये आहे हे सुधाकर भालेरावलाही माहित नसेल। कारण हा माणूस कधी काल कोणत्या पक्षामध्ये, आज कोणत्या पक्षामध्ये, उद्या कोणत्या पक्षामध्ये राहील याचा नेम आणि याचा अंदाज स्वतः सुधाकर भालेरावलाही नाही। हा माणूस स्वार्थासाठी, राजकीय मतलबासाठी इकडून तिकडं तिकडून इकडं फिरत राहतो। हा राजकीय ओवाळणी टाकलेला माणूस आहे, त्यामुळे याच्याकडे काही गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता नाही। परंतु ज्या पद्धतीने त्यांनी जे वक्तव्य केलं, लोकशाहीवाद्यांना हिनवण्याचं, चिडवण्याचं काम त्यांनी केलं, ते मात्र निषेधार्ह आहे। आणि त्यामुळेच महाराष्ट्रातून सुधाकर भालेरावला लाखोनी वाहण्याचं काम चालू आहे। कोण आहे सुधाकर भालेराव? हा प्रश्न ज्या वेळेला आनंदराज आंबेडकर साहेबांनी निर्माण केला, उपस्थित केला, त्यावेळेला मात्र सुधाकर भालेराव कोण आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहित पडलं। अन्यथा हा कोण आहे काय त्याच्याशी कोणाला काही घेणं नव्हतं। याची वळवळ, याची चळवळ फक्त त्याच्या स्वतःपुरती आहे। आज उपवर्गीकरणाच्या नावाखाली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, देवेंद्र फडणवीसने दोन समूहांमध्ये, आमच्या मातंग समूह आणि बौद्ध अनुयायांमध्ये जो संघर्ष निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला, अश्लाघ्य प्रयत्न केला, तो आम्ही मातंग बांधव आणि बौद्ध बांधव दोन्ही मिळून हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। आमच्यामध्ये सामाजिक ऐक्य आहे, कारण आमचा मातंग समूह हा आरपार आंबेडकरवादी आहे। त्याला आपलं भलं आणि आपलं वाईट यातला फरक कळतो। त्याला माहित आहे
हजारो वर्षापासून ज्या संस्कृतीनं आपल्याला उकिरड्यावरलं जिनं जगायला भाग पाडलं, त्या संस्कृतीला लाथ मारून बाबासाहेबांनी आपल्याला सन्मानाचं जिनं बहाल केलेलं आहे. त्या बाबासाहेबांशी आम्ही कदापिही बेईमान होणार नाही, हा इथल्या मातंग समूहानं निर्धार केलेला आहे. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी या मातंग समूहाला आंबेडकरी जनतेपासून, आंबेडकर वादापासून कोणीही अल्प ठेवू शकत नाही, त्यांना तोडू शकत नाही. हा इथला इतिहास आहे. आणि त्यावेळेस आनंदराज आंबेडकरांच्या भूमिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळताना आपण पाहतोय. आंबेडकरी जनतेबरोबरच आमच्या मातंग समूहानं मोठ्या प्रमाणात आनंदराज आंबेडकर साहेबांच्या भूमिकेला प्रतिसाद दिलेला आहे. आनंदराज आंबेडकर साहेब, तुम्ही नेतृत्व करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आमच्या मातंग समूहातून उमटत आहे. त्यामुळे निश्चितपणे उद्याच्या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये, विरोधाच्या लढ्यामध्ये मातंग समूह आंबेडकरी समाजाबरोबर हातात हात घालून लढल्याशिवाय राहणार नाही. मातंग समाजावरती जो काही सामाजिक अन्याय अत्याचार झाला असेल तर त्याला दूर सारण्यासाठी केवळ आणि केवळ आंबेडकरवादी जनता पुढे आलेली आहे, आंबेडकरी जनताच पुढे आलेली आहे. बाकी आतापर्यंत कोणी पुढे आलेलं नाही. याची जाण आणि भान आमच्या मातंग समूहाला आहे. तेव्हा मातंग समूह हा कधी आंबेडकर वादापासून कसुभरही दूर जाणार नाही, याची खात्री जणू काही मातंग वस्त्यांमधून देण्यात येत आहे. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.